निकल गया खड़ा करके बोल रहा माझ्या मागं तुम्ही एक गाडी पाहू शकता। या गाडीने काल दुपारी 3:30 वाजता एक ॲक्सिडेंट केला आहे आणि ॲक्सिडेंट काही छोटा मोठा नाही आहे। तुम्ही माझ्या मागं बघू शकता या गाडीने जवळजवळ 30 ते 40 फूट एक कार 5-6 लोकांना 3-4 दुकाना पूर्ण फसलेला आहे। ज्याच्यामध्ये एक 33 ते 34 वर्षाच्या मुलांची मृत्यू झाली आहे। जो इथं रोजगार होता, त्याचे दुकान होतं, त्याचा मृत्यू झाला आहे। सोबतच 4 ते 5 लोक जखमी झालेले आहेत। तर आणखी एकदा इथं प्रश्न निर्माण होतो की हे जे गाड्या आहेत, जे हेवी व्हेकल्स आहेत, या हेवी व्हेकल्सला नियंत्रण करण्यासाठी शासन आणि प्रशासन काही करत आहे का? या क्षेत्राचे आमदार काय करतात, या क्षेत्राचे खासदार काय करतात, या क्षेत्राचे आरटीओ काय करत आहे, पोलीस काय करत आहे निर्माण होतो। कुठेतरी सर्व सेटअप आहे आणि त्याचमुळे हेवी व्हेकल या गावामध्ये चालत आहे। हे तर धानोरा फाटा आहे, आपण एक म्हणू शकतो की धानोरा फाट्यावर हेवी व्हेकल्स LNT करून जाऊ शकतो। पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही घुगूसमध्ये बघा, घुगूसमध्ये घुगूसच्या गावाच्या मधोमधून जड वाहतूक चालते। त्याच्यावर का बरं नियंत्रण नाही? त्याच्यावर लॉयड फिल्टर कंपनी इतकी मोठी कंपनी आहे ज्याला एक सेपरेट मार्ग दिला आहे, ज्याने गावाच्या बाहेर जाऊन आपला रस्ता वापरण्यासाठी मार्ग दिला आहे। पण तरी सुद्धा त्याच्यावर कुठला नियंत्रण नाही आहे। तर हा प्रश्न फक्त धानोरा फाट्यासाठी नाही आहे, आमच्या घुगूस गावासाठी आहे, पुढे चंद्रपूर जिल्ह्यासाठी आहे। कुठेतरी यावर लोकांनी विचार करायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर याचा धोरण काढून जड वाहतूक आमच्या गावामधून सुद्धा बंद करायला पाहिजे आणि असे जे ओव्हरलोडिंगचे गाड्या चालतात या गाड्याला सुद्धा थांबवण्यात आलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशी कुठलीही प्रकारचा हादसा किंवा अपघात होणार नाही। तर याकरिता उच्च व्यक्तींनी आणि सर्वसामान्य व्यक्तींनी याकडे लक्ष द्यावं आणि याचा तोडगा काढण्यासाठी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या सर्व हेवी व्हेकल्सवर तोडगा काढा। येणाऱ्या काळामध्ये आमच्या भूमी गावामध्ये असा कुठल्याच प्रकारचा अपघात झाला नाही पाहिजे, याकरिता आम्ही हा विनंती करतो आणि हे अपघात कुठल्या पद्धतीने कमी करता येणार, थांबवता येणार, त्यावर एक मार्ग काढावा। धन्यवाद।